मागच्या 21 दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांकडून कारवाई करण्यात आली। पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून हलवून रुग्णालयात दाखल केलं असून जंतर मंतरवरून आंदोलकांनाही हटवायला सुरुवात केली आहे। वांगचुक हे नीट पेपर लीक प्रकरणाची चौकशी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषण करत आहेत। मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत आहे। मागच्या 20 दिवसात त्यांचं वजन तब्बल 9.5 किलोने कमी झालंय। गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र आणि दिल्ली सरकारला आदेश दिले होते की वांगचुक यांची दररोज वैद्यकीय तपासणी केली जावी, तसंच गरज पडल्यास त्यांना उपचार दिले जावेत। पण आज पोलिसांनी जबरदस्तीनं वांगचुक यांना उचलून दवाखान्यात नेलं। यावेळी जंतर मंतरवरती मोठा राडा झाला। आंदोलकांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी ऐकलं नाही। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचा दावा आहे की पोलिसांनी त्यांना मारहाण केली आणि जागेवरून हटवलं। यामुळे सध्या जंतर मंतरवरचं वातावरण तापलंय। कॉक्रोच जनता पार्टीने 20 जुलैला संसदेवर मोर्चा काढण्याची तयारी केली आहे, पण त्याआधीच हे सगळं घडताना दिसतंय। जंतर मंतरवर नक्की घडलं काय? दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक आणि आंदोलकांवर काय कारवाई केली? आंदोलकांचा आरोप काय आहे? आता पुढे नेमकं काय घडेल जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। दिल्ली पोलीस शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जंतर मंतरवर पोहोचले। ते थेट सोनम वांगचुक उपोषण करत असलेल्या मंचावर गेले। मंचावर उपस्थित असलेल्या आंदोलकांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी ऐकलं नाही। पोलीस आणि केंद्रीय दलाच्या जवानांनी वांगचुक यांना एका पांढऱ्या चादरीत उचललं आणि मंचावरून खाली आणलं। पोलिसांनी वांगचुक यांना उचलून ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं। तिथून त्यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं। वांगचुक यांना नेत असताना जंतर मंतरवर मोठा राडा झाला। आंदोलकांनी पोलिसांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण पोलिसांनी आंदोलकांना जबरदस्तीने हटवलं। समोर आलेल्या माहितीनुसार सफदरजंग रुग्णालयात डॉक्टरांचं एक पथक आधीच तैनात करण्यात आलं होतं। आता रुग्णालयाकडून लवकरच सोनम वांगचुक यांचा मेडिकल रिपोर्ट जाहीर होण्याची शक्यता आहे। रुग्णालयाबाहेर रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवानही तैनात करण्यात आलेत। इकडे जंतर मंतरवर 4 लेव्हल बॅरिकेडिंग करण्यात आलं असून पोलिसांची पथकं परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत। जंतर मंतरवर पोलिसांची ज्या प्रकारे तैनाती आहे ते पाहता आंदोलनाचं स्थळ लवकरच रिकामं केल्या जाण्याची शक्यताही वर्तवली जाते। घडलेल्या प्रकाराबद्दल आंदोलनात सहभागी असलेल्या एका व्यक्तीने सांगितलं, आज सकाळी जवळपास 10 पोलीस वैद्यकीय अधिकारी असल्याचं सांगून आत घुसले। त्यांच्या वागण्यावरून आम्हाला समजलं की ते डॉक्टर नसून पोलीस आहेत। त्यांनी सगळ्या आंदोलकांना बाजूला व्हायला सांगितलं। आम्ही त्यांना थांबण्याची विनंती करत होतो, पण त्यांनी जाहीर केलं की त्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोनम वांगचुक यांना घेऊन जावं लागेल। त्यावेळी अभिजित दिपके फ्रेश होण्यासाठी गेले होते। आम्हाला शंका आली की त्यांनाही ताब्यात घेतलंय का? त्यांचा फोनही लागत नव्हता। सगळे पोलीस साध्या वेशात होते असं आंदोलकानं सांगितलं। या घटनेवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया आली। अभिजित दिपके यांनी सांगितलं की आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मी वॉशरूमसाठी बाहेर गेलो होतो। त्याच वेळी पोलीस तिथे आले। त्यांनी सोनम वांगचुक यांना शिवीगाळ करत बळजबरीनं सोबत नेलं। त्यांना कुठे नेलं याची आम्हाला काहीच कल्पना नाही। अभिजित दिपके यांचा दावा आहे की पोलिसांनी त्यांच्यावर हल्ला केला। ते म्हणाले, जेव्हा मला याबद्दल समजलं तेव्हा मी तातडीने जंतर मंतरकडे जात होतो, तेव्हा पोलिसांनी माझ्यावरही हल्ला केला। मी परदेशातून माझ्या देशात परतलोय, मग मी काही गुन्हेगार आहे का? हे पोलीस नाहीत, हे RSSचे गुंड आहेत असा आरोप दिपके यांनी केलाय। अभिजित दिपके यांनी स्पष्ट केलं की जर सोनम वांगचुक यांना तिथून हटवल्यानंतर हे आंदोलन संपेल असं सरकारला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे। दिपके पुढे म्हणाले की आम्ही इतके दिवस फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होतो, पण आता या घटनेनंतर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करू। त्यामुळे आता हे आंदोलन आणखी मोठं होणार का असा प्रश्नही विचारला जातोय। नवी दिल्लीच्या DCPंनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिली। त्यांनी एक्सवर पोस्ट टाकत म्हणलं, दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मेडिकल ट्रीटमेंटसाठी रुग्णालयात हलवण्यात आलंय। या आदेशाची अंमलबजावणी होत असताना आंदोलकांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काहीसा गोंधळ उडाला। तरीही पोलिसांनी अत्यंत संयम राखला आणि सुरक्षितपणे ही कारवाई केली। आम्ही जंतर मंतर इथल्या आंदोलकांना आवाहन करतो की त्यांनी शांततापूर्ण मार्गाने आणि लवकरात लवकर ती जागा रिकामी करावी असं दिल्ली पोलिसांनी म्हणलंय।
मात्र या आंदोलनाशी संबंधित संघटनांनी पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केलेत. कॉक्रोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी सोशल मीडियावर आरोप केला की सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं आंदोलन स्थळावरून हटवण्यात आलं. तसंच पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. या घटनेवर सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी सांगितलं त्या दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात आहेत, जिथे सोनम वांगचुक यांना दाखल करण्यात आले. सोनम यांना त्यांच्या कुटुंबियांच्या आणि मागच्या 20 दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणाऱ्या डॉक्टरांच्या परवानगीशिवाय तोंडावाटे काहीही खायला देऊ नये अशी मागणी गीतांजली यांनी केली आहे. या सगळ्यात एक प्रश्न विचारला जातोय, तो म्हणजे 20 जुलैला होणाऱ्या मोर्चाचं काय होणार? सीजेपीने 20 जुलैला संसद भवनावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्या दिवशी मोठ्या संख्येनं जमण्याचं आवाहनही करण्यात आलं होतं. देशातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी नेत्यांनी मोर्चाला उपस्थित राहण्याची तयारीही दाखवली होती. स्वतः सोनम वांगचुक यांनी मी कुठल्याही परिस्थितीत 20 जुलैपर्यंत जिवंत राहील, म्हणजे मला संसदेवर निघणाऱ्या मोर्चात सहभागी होता येईल. जर आपला मोर्चा यशस्वी झाला नाही तर मी भूत बनून परत येईल, असं आंदोलकांशी बोलताना सांगितलं होतं. पण आता वांगचुक यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं असलं तरी अभिजित दिपकेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, मी आजपासून उपोषण सुरू करत आहेत. 20 जुलैला संसदेवरचा मोर्चाही होईल आणि माझं उपोषण सुद्धा सुरू राहील. यांना वाटत असेल की सोनम सरांना उचलून घेऊन जाण्याने आंदोलन संपेल, पण असं होणार नाही. हे आंदोलन सुरूच राहील. त्यामुळे आता 20 तारखेला नेमकं काय घडतं, त्याआधी मागण्या मान्य होतात का? सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर आंदोलनाला नेमकी कोणती दिशा मिळणार, याकडे सगळ्या भारताचं लक्ष लागलंय. सीजेपीचं आंदोलन, पोलिसांची कारवाई, या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.